नमस्कार. एक कवी असा म्हणतो की आज कुणीतरी मस्ती केली म्हणे, माणसानंच माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध व्हा हे गव्हाण ज्वारीच्या दाण्यांनो, येथे बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे. सध्याची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. महाराष्ट्रामधील तब्बल 1.5 पेक्षा अधिक युवकांनी काही चेहऱ्यांवरती विश्वास दाखवला, परंतु त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेतरी तडा दिलेला आहे की काय, असं म्हणण्याची वेळ सध्या या युवकांवरती आलेली आहे. निवडणुकीच्या वेळी एक अत्यंत महत्त्वाची योजना ही समोर आली, जिला म्हणण्यात आलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. 1.5 विद्यार्थ्यांनी 6,000, 8,000, 10,000 रुपये एवढ्या मानधन तत्वावरती काम केलं. त्या ठिकाणी विद्यावेतन मिळालं. या विद्यार्थ्यांना साधारणतः सुरुवातीला 6 महिने आणि नंतर 5 महिन्यांची त्यामध्ये निवडणुकानंतर वाढ करण्यात आली. असं एकूण 11 महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं. युवकांनी मोठ्या आनंदानं ही प्रशिक्षण योजना स्वीकारली, कारण त्या योजनेच्या मुद्दा क्रमांक 4.5 9 जुलै 2024च्या GRमध्ये असं नमूद केलेलं होतं की जर विद्यार्थी आणि आस्थापना तयार असेल तर त्यांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अनेकांनी आपल्या हातची चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि प्रशिक्षण जॉईन केलं. प्रशिक्षणानंतरचा विद्यार्थ्यांचा अनुभव हा प्रचंड वाईट आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. ज्यावेळेला शासन कुठल्याही पद्धतीची योजना आणते तर ती योजना यशस्वी करण्यासाठी, तिची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करते. परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर किती विद्यार्थ्यांना आस्थापनांनी जॉईन करून घेतलं याची माहिती ज्यावेळेला शासनाने जमा केलेली आहे तर त्यावेळेला धक्कादायक अशी माहिती उघड आलेली आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल 5% विद्यार्थी, बघा 5%, तब्बल म्हणतोय मी, यांनी 5% जरी घेतले ना तरी खूप झालं. अहो, एका विद्यार्थ्याला अक्षरशः यांनी डोळ्यामधून अश्रू येण्याची वेळ येऊ दिली. एका साध्या विद्यार्थ्याला यांनी जॉईन नाही केलं. यांनी डेटा भरून दिलेला आहे आणि EPC यांची 5% आलेली आहे अशी माहिती सध्या मिळत आहे. ज्या जिल्ह्यांमधून माहिती यांनी पाठवलेली आहे कौशल्य विभागाला, ठणठण गोपाल असं आहे. मग प्रश्न असा पडतो की जर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत असताना प्रशिक्षण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगारच मिळाला नसेल तर या योजनेचा फायदा काय, हा प्रश्न इथल्या सर्वसामान्य मुलांना पडलेला आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर जर विद्यार्थ्यांना रोजगारच उपलब्ध होत नसेल तर मग या योजनेचा ठणठण गोपाला झाला आहे की काय, असा प्रश्न सगळेजण विचारत आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझी राज्य शासनाला, विशेषतः कौशल्य विभागाला हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे किमान त्या विद्यार्थ्यांना तरी रोजगाराच्या काहीतरी संधी उपलब्ध करून द्या. आपण 6 कलमी कार्यक्रम आणला, परंतु त्या 6 कलमी कार्यक्रमाची नंतर एखादी तर कलम आम्हाला दाखवा डोळ्याने की हा मी इथं लावली आणि त्याच्यामधनं हे झाड उगवलं. उपरोधिक बोलतोय, उपासाने बोलतोय असं नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे, ती आपण मान्य करावी लागेल. या विद्यार्थ्यांच्या हाताला जर काम मिळालं नाही तर मग हे विद्यार्थी रानोबनी असेच घुमत राहतील, सोशल मीडियावरती पडून राहतील आणि या मनुष्यबळाचा काही आपल्या राष्ट्राला उपयोग होणार नाही. म्हणून कौशल्य विभागाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही फक्त कौशल्य विकसित करण्यापुरतं थांबू नका, कारण की आपल्या विभागाचं नाव आहे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता. काहीतरी नाविन्यता दाखवा. या विद्यार्थ्यांच्या हाताला उद्योग तरी पडला पाहिजे, किमान नाही रोजगार तरी भेटला पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी उपाययोजना करा अशी कौशल्य विभागाकडे कळकळीची विनंती आहे. हे मुलं नाराज होऊन सध्या व्हिडिओ बघतायत. मला खरंच तळमळीनं कौशल्य विभागाला याचना करायची आहे, विनंती करायची आहे. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा, अन्यथा हा युवक वेगळ्या मार्गाने जाताना तुम्हाला दिसेल आणि आपण फक्त विचार करत राहू की नेमकं झालं काय. धन्यवाद.